राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची, आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। अतिवृष्टीच्या पॅकेजमधील पीक विम्याचे साधारणतः हेक्टरी 17,500 रुपये आता तुमच्या देखील बँकेच्या खात्यावरती जमा होणार आहेत। खरीप हंगामामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने 31,000 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं आणि त्यामध्ये पीक विमा योजनेच्या माध्यमातून हेक्टरी 17,000 रुपये देण्यामध्ये येतील असं सरकारने आश्वासन दिलं होतं। त्या अनुषंगाने खरीप हंगाम 2025 मध्ये ज्या देखील शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता हेक्टरी 17,500 रुपये इतका पीक विमा हस्तांतरित केला जाणार असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असेल तर अशा शेतकऱ्यांना आता दिलासा मिळणार आहे। सोबतच या ठिकाणी नुकसान भरपाई संदर्भातील आणि रब्बी अनुदानासंदर्भातील देखील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। या ठिकाणी बघू शकता शासनाचं मोठं पॅकेज ई-केवायसी मुळे ठप्प, शेतकऱ्यांचे 355 कोटी शासनाच्या तिजोरीमध्येच पडून अशा पद्धतीची एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। आता सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केला तर नुकसान भरपाईच्या वितरणासंदर्भातील, त्यानंतर रब्बी अनुदानाच्या वितरणासंदर्भातील आणि पीक विम्याच्या वितरणासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम नेमकी कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, त्यानंतर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती राज्य सरकारने जाहीर केले म्हणजेच की राज्य सरकारने या ठिकाणी रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना रब्बी अनुदान देण्याचे आश्वासन दिले होते आणि त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त रब्बी अनुदानाची देखील रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये येत आहे। आता ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती रब्बी अनुदानाची रक्कम नेमकी कधी किती वाजेपर्यंत जमा होईल हे देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा जमा झाला नसेल तर आता पीक विमा कधी मिळणार याबद्दलची देखील सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळणार आहे। म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। नुकसान भरपाई असेल, रब्बी अनुदान असेल, पीक विमा असेल, या वितरणासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाचे अपडेट तुम्हाला बघायला मिळणार आहे। तुमच्या खात्यावरती पैसे कधी किती वाजेपर्यंत जमा होणार, आज कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, उद्या कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तुमच्या खात्यावरती आज पैसे जमा होणार की उद्या पैसे जमा होणार, म्हणजेच की तुमच्या खात्यावरती पैसे नेमके कधी किती वाजेपर्यंत जमा होणार याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। आता या ठिकाणी बघू शकता अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे आता पीक विमा योजनेच्या माध्यमातून हेक्टरी 17,500 रुपये अशी रक्कम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केली जाणार आहे। आता पीक विमा तुमच्या खात्यावरती नेमका कधी जमा होणार ते देखील तुम्हाला बघायला मिळणार आहे। मात्र त्यापूर्वी नुकसान भरपाई बद्दलची आणि या ठिकाणी रब्बी अनुदानाबद्दलची अतिशय महत्त्वाची अपडेट आहे ती आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर पीक विमा देखील तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार ते देखील आपण पुढे बघणारच आहोत। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहत चला। तर शेतकरी मित्रांनो प्रत्येक महत्त्वाचे अपडेट आपण बघणार आहोत, त्यासाठी लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। जर साधारणतः 1 महिन्यामध्ये म्हणजेच की मागील 1 महिन्यामध्ये जर तुमच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही। कोणत्याच योजनांचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा झाले नसतील आणि आमच्या खात्यावरती पैसे नेमके कधी जमा होणार अशी प्रतीक्षा जर तुम्ही करत असाल तर हा खास व्हिडिओ आता तुमच्यासाठी असणार आहे। त्यासाठी फक्त आता लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। या ठिकाणी बघू शकता शासनाचं मोठं पॅकेज ई-केवायसी मुळे ठप्प, शेतकऱ्यांचे 355 कोटी शासनाच्या तिजोरीमध्ये पडून मराठवाड्याला सर्वाधिक फटका, अशा पद्धतीची अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आपण प्रत्येक महत्त्वाचे अपडेट बघत आहोत, त्यासाठी लक्षपूर्वक पाहत चला। तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत। आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेले 31,728 कोटी रुपयांचे मदत पॅकेज मोठ्या अपेक्षेने जाहीर झाले। निधीची तरतूद करण्यामध्ये आली, मात्र या मदत योजनेमध्ये लाभ प्रत्यक्षामध्ये शेतकऱ्यांपर्यंत पोहोचताना गंभीर तांत्रिक अडथळे या ठिकाणी
समोर आले आहेत. ई-केवायसी पूर्ण नसणे, बँक व आधार माहितीतील तफावत असेल, त्याचबरोबर पोर्टलमध्ये देखील या ठिकाणी तांत्रिक अडचणी असतील, अशा काही कारणांमुळे तब्बल 5,42,141 शेतकऱ्यांच्या खात्यावरती अद्याप देखील 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झाला नाही. या शेतकऱ्यांच्या नावावरची एकूण 355,55 लाख रुपयांची रक्कम ही शासनाच्या तिजोरीमध्ये पडून असल्याची धक्कादायक माहिती या ठिकाणी समोर आली आहे. आता या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, तर राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी 31,728 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं आणि यामधील जे शेतकऱ्यांच्या खात्यावरती रक्कम जमा करण्यामध्ये येणार होती, तर यापैकी साधारणतः 355 कोटी रुपयांची जी रक्कम आहे ती या ठिकाणी सरकारच्या तिजोरीमध्ये पडून आहे. कारण की बहुतांश शेतकऱ्यांनी या ठिकाणी ई-केवायसी केली नाही, म्हणजेच की ई-केवायसी सह काही तांत्रिक अडचणीमुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा या ठिकाणी जमा झाला नाही. आता सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी 31,728 कोटींचं पॅकेज जाहीर केलं होतं आणि यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम अशा पद्धतीने पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावरती वाटप करण्यासाठी सरकारने मंजुरी दिली होती आणि त्यानुसार 1 महिना झाला शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत. आणि आतापर्यंत या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत साधारणतः 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये आली आहे. आणि जे राहिलेले 8% शेतकरी आहेत, तर अशा शेतकऱ्यांना या ठिकाणी म्हणजेच की काहीतरी तांत्रिक अडचणीमुळे साधारणतः 8% शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होऊ शकले नाहीत. आणि सरकारनं काय सांगितलंय, तर लवकरच या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती आम्ही पैसे जमा करू, त्यामुळे कोणत्याच शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही. आता जर साधारणतः 1 महिना झाला, जर तुमच्या देखील खात्यावरती नुकसान भरपाईचा 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल आणि रब्बी अनुदानाचा देखील 1 रुपया सुद्धा जमा झाला नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ई-केवायसी करून घ्यायची आहे. लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा. आपण सर्वात आधी नुकसान भरपाईची अपडेट आणि रब्बी अनुदानाची अपडेट या ठिकाणी बघत आहोत आणि सर्वात शेवटी आपण पीक विम्याची देखील सविस्तर अपडेट आपण बघणार आहोत. आता सर्वात आधी ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल, तर अशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी करणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करा. ई-केवायसी केल्यास तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. जर साधारणतः 1 महिना झाला तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम, रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल, तर तुम्ही ई-केवायसी करा. ई-केवायसी केली की लगेच तुमच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा होतील. आता दुसरं जे महत्त्वाचं या ठिकाणी कारण बघायला मिळत आहे ते म्हणजेच की बँक व आधार माहितीमध्ये या ठिकाणी तफावत बघायला मिळत आहे. आता सरकारनं शेतकऱ्यांना फार्म आयडी काढण्यासाठी देखील या ठिकाणी सांगितलं होतं. ज्या शेतकऱ्यांकडे फार्म आयडी नसेल तर अशा शेतकऱ्यांना ई-केवायसी करण्यासाठी सरकारनं सांगितलं होतं. जर ई-केवायसी केली नसेल तर ई-केवायसी करा. आता बऱ्याच शेतकऱ्यांचं काय झालं आहे, तर त्यांचं बँकेच्या पासबुकवरती वेगळं नाव आहे आणि आधार कार्डवरती वेगळं नाव आहे, म्हणजेच की नावांमध्ये देखील तफावत असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती या ठिकाणी पैसे जमा झाले नसल्यामुळे ही चूक देखील दुरुस्त करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर बऱ्याच शेतकऱ्यांचं असं देखील झालं आहे की त्यांचं जे आधार कार्ड आहे ते बँकेच्या खात्याशी लिंक नाही. आता प्रत्येक शासकीय योजनांचे जे पैसे असतात ते फक्त आधार कार्ड लिंक असलेल्याच बँकेच्या खात्यावरती जमा होत असतात. त्यामुळे तुमचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक आहे की नाही याची खात्री करा. जर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. या ठिकाणी काय सांगण्यामध्ये आलं आहे, तर सरकारने शेतकऱ्यांसाठी कोट्यावधींचं पॅकेज मंजूर केलं होतं. आतापर्यंत साधारणतः 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा झाली आहे आणि उर्वरित 8% शेतकऱ्यांच्या खात्यावरती देखील पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे जर तुमच्या देखील खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर या 1 ते 2 दिवसांमध्ये तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. आणि या ठिकाणी आता जर तुमच्या खात्यावरती पैसे म्हणजेच की अजून साधारणतः 2 ते 3 दिवसांमध्ये जर तुमच्या खात्यावरती पैसे जर जमा झालेच नाही तर अशा वेळी तुम्ही तहसीलमध्ये जाऊन तलाठ्याशी संपर्क साधू शकता. अशा पद्धतीची नुकसान भरपाई बद्दलची आणि
रब्बी अनुदानासंदर्भातील ही महत्त्वाची अपडेट होती। सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर साधारणतः 1 महिना झालं शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम ही जमा करण्यामध्ये येत आहे आणि ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा झाली नसेल तर येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये ही रक्कम देखील या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती म्हणजेच की राहिलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल। त्यामुळे या ठिकाणी शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। परंतु या ठिकाणी समोर आलेल्या माहितीनुसार ई-केवायसी अभावी साधारणतः 5,42,141 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 1 रुपया सुद्धा जमा झाला नाही। 355 कोटींची रक्कम ही सरकारच्या तिजोरीमध्ये असल्याची धक्कादायक बाब या ठिकाणी समोर आली असल्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नसेल अशांनी ई-केवायसी करा। ई-केवायसी केली की लगेच तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा होईल। सोबतच आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक नसेल तर आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा। जर इतर काही म्हणजेच की चूक असेल तर तुम्ही तहसीलमध्ये जाऊन तलाट्याशी संपर्क साधू शकता। म्हणजेच की जर तुम्ही या ठिकाणी म्हणजेच काही तांत्रिक अडचण असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्कीच तलाट्याशी जाऊन संपर्क साधू शकता जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील। अशा पद्धतीची नुकसान भरपाई बद्दलची आणि रब्बी अनुदानासंदर्भातील अपडेट होती आणि त्यानंतर आता पीक विमा संदर्भातील देखील अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। आता राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कोट्यावधी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं आणि यामध्ये सरकारनं काय सांगितलं होतं तर शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम या ठिकाणी देण्यामध्ये येईल। नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त आता रब्बी हंगाम सुरू असल्यामुळे रब्बी हंगामामध्ये पेरणीसाठी त्यानंतर खते बियाणे खरेदी करण्यासाठी सरकारनं काय केलं तर शेतकऱ्यांना या ठिकाणी थोडाफार मदतीचा हातभार लागावा याकरिता सरकारच्या माध्यमातून नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त रब्बी अनुदान देण्याची घोषणा करण्यामध्ये आली। हेक्टरी 10,000 रुपये रब्बी अनुदान सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी वाटप करण्यामध्ये येत आहे। अशा पद्धतीने नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होत आहे आणि आतापर्यंत साधारणतः 92% शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई जमा झाली आहे आणि रब्बी अनुदानाची देखील रक्कम या ठिकाणी जमा झाली आहे। त्यामुळे आता बऱ्याच शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की आमच्या खात्यावरती सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे नुकसान भरपाई जमा झाली आहे, रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली आहे, मग आमच्या खात्यावरती नेमका पीक विमा कधी जमा होणार असा आता बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। तर आता नेमका पीक विमा कधी मिळणार हे आपण थोडक्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करू। फक्त राहिलेला 1 ते 2 मिनिटाचा व्हिडिओ हा लक्षपूर्वक आणि काळजीपूर्वक पाहत चला। तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बघू शकता अतिवृष्टीच्या पॅकेज मधील पीक विम्याचे 17,500 रुपये आता सर्वच शेतकऱ्यांना मिळणार का? कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार असा देखील आता शेतकऱ्यांचा प्रश्न आहे। खरीप हंगामामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं होतं आणि त्यामध्ये पीक विमा योजनेच्या माध्यमातून हेक्टरी 17,500 रुपये देण्यामध्ये येतील असं आश्वासन या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये आलं होतं। आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती राज्य सरकारने केलेल्या घोषणेप्रमाणे नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम या ठिकाणी जमा झाली आहे आणि ज्या देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा झाली नसेल तर अशा देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना काळजी करण्याची काहीच गरज नाही। त्यानंतर आता पीक विमा कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, कारण की सरकारने पीक विमा देण्याची घोषणा केली होती। किती तर हेक्टरी 17,500 रुपये इतका पीक विमा देण्याची सरकारने घोषणा केली होती। आता हा पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होणार तर ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगाम 2025 मध्ये पीक विमा भरला असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची या ठिकाणी रक्कम जमा होणार। म्हणजेच की नुकसानग्रस्त शेतकरी असतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती ही रक्कम जमा होणार आहे। सरकारच्या माध्यमातून आता पीक विम्याचे वाटप देखील या ठिकाणी करण्यामध्ये येणार आहे। हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा आता वाटप केला जाणार आहे। आता नेमका हा पीक विमा तुमच्या खात्यावरती कधी जमा होणार तर बघा सध्या आता या ठिकाणी डिसेंबर महिन्यात चालू झालेला आहे आणि सर्व गोष्टींचा एकंदरीत जर विचार केलात म्हणजेच या ठिकाणी आता कापणी प्रयोग असेल म्हणजेच की सर्व या ठिकाणी प्रक्रिया जर लक्षात घेता साधारणतः जानेवारी महिन्यापर्यंत या ठिकाणी पीक विमा तुमच्या खात्यावरती जमा होईल असं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहे। न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून देखील अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी आपल्याला म्हणजेच बघायला मिळत आहे। सोबतच हिवाळी अधिवेशनामध्ये देखील विरोधकांनी सरकारला धारेवरती धरले होते, कारण की या ठिकाणी शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असल्यामुळे शेतकऱ्यांना देखील मदतीची अत्यंत गरज आहे। त्यामुळे विरोधकांनी देखील असा सवाल केला होता की पीक विमा नेमका कधी मिळणार आणि या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून समोर आलेल्या माहितीनुसार पीक विमा म्हणजेच की देण्यामध्ये असं सरकारने सांगितलेलं आहे आणि त्यानुसार साधारणतः जानेवारी महिन्यापासून पीक विम्याची परताव्याची रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल असं या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे।
म्हणजेच की एकंदरीत जर विचार केला तर साधारणतः जानेवारी महिन्यापासून ज्या देखील शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असेल तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी 17,500 रुपयांचा पीक विमा या ठिकाणी जमा केला जाईल. पीक विमा कधी मिळणार तर साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये तुमच्या खात्यावरती पीक विमा हा जमा केला जाऊ शकतो. सध्या तरी शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा करण्यामध्ये येत आहे, परंतु KYC अभावी शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी KYC केली नसेल अशांनी KYC करणे अत्यंत आवश्यक आहे. जर इतर काही तांत्रिक अडचण असेल तर तुम्ही तहसीलमध्ये जाऊन तलाट्याशी संपर्क साधू शकता, जेणेकरून लगेच तुमच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम आणि रब्बी अनुदानाची रक्कम जमा होईल आणि जानेवारी महिन्यामध्ये तुमच्या खात्यावरती पीक विमा देखील आता या ठिकाणी जमा होणार असल्याची अतिशय महत्त्वाची बातमी आहे. लवकरच पीक विमा या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यावरती जर जमा झाला तर शेतकऱ्यांना एक चांगला दिलासा नक्कीच मिळू शकतो. तर अशा पद्धतीची ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट होती. अपडेट कशा प्रकारे वाटली आम्हाला नक्की कळवा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.